नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दिवसभरामध्ये आपण अनेक कामं करत असतो आणि आपण काम केल्याच्या नंतर आपलं मन थकते, आपलं शरीर देखील थकते आणि रात्री झोपताना आपल्या मनामध्ये सतत ते विचार येत असतात. म्हणजे आज दिवसभरामध्ये आपण काय काय केलं, काय काय गोष्टी आपल्यासोबत घडल्या, काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात, काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात. मग या सगळ्याचं आपण रात्री झोपतावेळी मंथन करतो, विचार करतो आणि काही जर का स्ट्रेसफुल गोष्टी असतील तर मग झोप यायला खूप वेळ होतो. आणि कुणाकुणाचं तर असं असते की रात्री झोपताना त्यांना झोप येत नाही, त्यांना गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. तर यावरती एक सुंदर आणि छान उपाय असा आहे, तो म्हणजे रात्री झोपताना श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करावे. तर आता कुणाच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की नामस्मरण करायचं म्हणजे किती मिनिट करायचं, कसं सुरुवात करायचं. तर तुम्ही अगदी 2 ते 5 मिनिट तुम्ही श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करा. आणि या नामस्मरण केल्याचे असंख्य असे फायदे आहेत. म्हणजे रात्री आपण जेव्हा झोपतो तर आपल्या फक्त शरीराची विश्रांती नसते, झोपताना आपल्या मनाची देखील विश्रांती होत असते. आपलं जर का मन स्थिर असेल, आपलं मन छान असेल, समाधानी असेल, तर येणारा जो दुसरा दिवस आहे तो देखील चांगला जातो आणि आपल्या शरीरावरती याचे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होत असतात. म्हणजे आपलं मनच आपलं शरीर चालवत असते आणि आपलं मन जसं असेल तशी आपली शरीराची स्थिती ही होते. म्हणजे जर का आपण खूप स्ट्रेस घेतला, आपण स्ट्रेसफुल जर का विचार केला, आता जे जॉब करतात त्यांना त्यांच्या कामाचं टेन्शन असतं, किंवा कोणी हाऊसवाईफ असेल त्यांना त्यांचं टेन्शन असते. म्हणजे प्रत्येकाला आता सध्याच्या जगामध्ये प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतात. म्हणजे आपण सतत चिंता करतच असतो. त्यामुळे चिंता न करता आपण श्री गजानन महाराजांचं चिंतन करत जर का झोपलो तर खरंच सांगते तुम्हाला की खूप सुंदर आणि छान येणारा जो दुसरा दिवस आहे तो जाणार आहे. आपलं मन शांत होणार आहे. आपलं मन शांत होईल, समाधानी होईल, तर आपला येणारा प्रत्येक दिवस हा खूप समाधानामध्ये, उत्सवामध्ये जाणार आहे. तर रात्री झोपताना तुम्ही अगदी 2 ते 5 मिनिटं श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात करा. सगळ्यात अगोदर तुम्ही जेव्हा झोपायला जाल तेव्हा महाराजांच्या समोर उभं राहा, देवघरासमोर उभं राहा. दिवसभरामध्ये काय काय गोष्टी घडल्या त्यात तुम्हाला जर का महाराजांना सांगायचे असतील ते देखील तुम्ही सांगू शकता. किंवा महाराजांना आपल्याला माहिती आहे की सर्व काही दिसते, भक्ताच्या जीवनामध्ये काय चालू आहे, तो कोणत्या परिस्थितीमधून जात आहे, हे सगळं महाराजांना दिसते. परंतु तरी देखील तुम्हाला महाराजांच्या सोबत शेअर करायचं असलं तसं तुम्ही कम्युनिकेशन करू शकता महाराजांच्या सोबत. महाराजांना नमस्कार करा आणि त्यानंतर तुम्ही रोज झोपायला जा. म्हणजे रात्री झोपताना रोज देवघरासमोर बसून देवाला नमस्कार करूनच झोपायचं. म्हणजे हे मी तुम्हाला सांगत नाही, हे मी स्वतः देखील करते की मी रोज कितीतरी वर्ष झाले, मला आठवत देखील नाही की रोज झोपताना मी देवाला नमस्कार करूनच झोपते. आणि सकाळी उठल्याच्या नंतर देखील सर्वात अगोदर देवाला नमस्कार करायचा आहे. बेडवर पडल्या पडल्या देखील तुम्ही महाराजांचं नामस्मरण करू शकता. महाराजांचं नामस्मरण तुम्ही 2 मिनिटं करा, 5 मिनिटं करा. महाराजांचं नामस्मरण करत करत जर का आपल्याला झोप लागली तर खूप छान आहे. कारण की आपण जेव्हा रात्री झोपतो आणि आपण त्या विचाराने जर का झोपलं जे स्ट्रेसफुल आहेत, ज्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे किंवा काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर का आपण मनात ठेवून झोपलो तर आपलं मन देखील तसंच होते आणि त्यानंतर आपलं शरीर देखील तसंच व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपण झोपताना जर का झोप महाराजांच्या नामस्मरणामध्येच लागली तर तुम्हाला खरंच सांगते याचं फळ जे मिळते ना ते खूप सुंदर असते. म्हणजे आपण झोपताना महाराजांचं नामस्मरण करत करत झोपी गेलो तर रात्री आपल्याला जेव्हा झोपेतून जाग जरी आला ना तरीसुद्धा सर्वात अगोदर आपल्या डोक्यामध्ये, आपल्या ओठावरती महाराजांचंच नाव येते. मग तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा, गणगण गणात बोलते, किंवा तुम्हाला कुठल्या आणखी देवतांचं नामस्मरण करायचं असेल जसं कृष्ण आहे, राम आहे, विठ्ठल आहे, हे म्हणत म्हणत देखील तुम्ही झोपू शकता. आणि ज्यांना झोपेचा खूप त्रास होतो, झोप लागत नाही, त्यांनी आवर्जून हे करावं. आणि ज्यांनी आत्तापर्यंत सुरुवात केली नसेल त्यांनी देखील सुरुवात करावं. लाईफ खरंच खूप सुंदर चेंज होईल. लाईफमध्ये ट्रिमेंडस चेंजेस दिसायला लागतील की आपलं जीवन हे हळूहळू बदलत चाललं आहे. आपल्या जीवनामध्ये आनंद येत आहे, आपल्या जीवनामध्ये समाधान येत आहे, आपण आनंदी राहायला सुरुवात झाली आहे. हे जर का तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं तर खूप चांगलं जीवनामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करावे. त्यामध्ये देखील तुम्ही नामस्मरण करा आणि रात्री झोपताना तर नक्की तुम्ही नामस्मरण करा. रात्री झोपताना आपण जेव्हा श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करतो, गणगण गणात भोवती या मंत्राचा जप करतो, त्यावेळी आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. आणि आपण त्या सुरक्षा कवचामध्ये जर का झोपलो तर तुम्हाला खरंच सांगते येणारा जो दिवस आहे तो अतिशय सुंदर छान जाणार आहे. मन समाधानी आनंदी राहायला सुरुवात होणार आहे. आणि आपला जो काही शरीराचा थकवा आहे, जो काही मनाचा थकवा आहे, तो सगळा काही दूर होणार आहे. आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहणार आहे. त्यामुळे ही सवय तुम्ही आवर्जून लावा. हे खरंच खूप चंचल असते आणि जो व्यक्ती आपल्या मनावरती कंट्रोल करतो
त्या व्यक्तीला जीवनामध्ये सगळं काही साध्य होते. त्यामुळे नामस्मरण जर का केलं तर आपल्या मनावरती कंट्रोल होतो, आपलं मन समाधानी होते, आपलं मन आनंदी होते आणि आपण आनंदी समाधानी मनाने जर झोपलं तर दुसऱ्या दिवशीचा जो येणारा दिवस आहे तो देखील खूप छान जातो. आपण जेव्हा महाराजांचा नमस्कार करतो किंवा नामस्मरण करतो तर ती महाराजांच्याबद्दल कृतज्ञता असते की महाराज तुम्ही जे आत्तापर्यंत मला दिलं आहे ते खूप छान दिलं आहे आणि इथून पुढे तुम्ही जे मला द्याल ते माझ्यासाठी जे योग्य आहे तेच द्याल आणि तुमच्यामुळे तुम्ही माझ्या जीवनामध्ये असल्यामुळे माझं आयुष्य जे आहे ते खूप सुंदर आहे, समाधानी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये. एवढे आपल्या विचारांमध्ये देखील फरक पडायला लागतो, शरीर छान राहायला लागते. त्यामुळे आवर्जून तुम्ही श्री गजानन महाराजांचं झोपताना नामस्मरण करा. आणि तुम्ही श्री गजानन महाराजांचं झोपतावेळी नामस्मरण करता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे करत असतील त्यांनी आणि ज्यांनी आत्तापर्यंत सुरुवात केली नसेल त्यांनी आवर्जून झोपताना श्री गजानन महाराजांचं नामस्मरण करा. आपल्याला जर का नामस्मरण करत करत झोप लागली तर खूप छान आहे आणि शांत झोप लागते, समाधानाची झोप लागते, आनंदाची झोप लागते. तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हाला साक्षात श्री गजानन महाराजांची अनुभव नक्की येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.